नमस्कार पालकांनो, तुमच्या घरातही 1ली ते 3री मध्ये शिकणारी मुलं आहेत का? त्यांना 1 ते 10 पाढे पाठ आहेत. 100 पर्यंत उजळणीही खडाखडा म्हणतात. पण जेव्हा आपण त्यांना एखादी संख्या लिहायला सांगतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळतो का? विशेषतः 56 लिहायचे की 65? 87 म्हणजे नेमके कोणते अंक? असा गोंधळ तुमच्या मुलांच्या बाबतीतही होत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत काही अशा सोप्या ट्रिक्स ज्यामुळे तुमची मुलं 1 ते 1000 पर्यंतच्या संख्या कधीच विसरणार नाहीत. समस्या काय आहे? आपण मुलांना उजळणी पाठांतर करायला लावतो पण त्यांना त्या संख्येमागचं लॉजिक समजत नाही. मराठीत 87 किंवा 56 हे शब्द उच्चारताना मुलं गोंधळतात कारण त्या शब्दांचा अंकांशी असलेला संबंध त्यांना कळत नाही. चला तर मग हा गोंधळ सोडवूया 5 सोप्या स्टेप्समध्ये. स्टेप 1. दशक आणि एकक, नोटा आणि नाणी. मुलांना सांगा की प्रत्येक संख्या ही 10च्या नोटा आणि 1च्या नाण्यांनी बनलेली असते. जर 56 लिहायचे असतील तर 5 दशक 50 आणि 6 एकक 6 हे त्यांना खेळण्यातल्या नोटा वापरून प्रत्यक्ष दाखवा. यामुळे त्यांना 56 आणि 65 मधला फरक पैशांच्या स्वरूपात चटकन समजेल. स्टेप 2. नावातील हिंट ओळखा. मराठी संख्यांच्या नावातच अंक लपलेला असतो. मुलांना सांगा 87 मध्ये 7चा आवाज येतो म्हणून शेवटी 7 येईल. 75 मध्ये 5चा आवाज येतो म्हणून शेवटी 5 येईल. अशी छोटी हिंट शोधायला त्यांना शिकवा. स्टेप 3. संख्या कार्डचा फ्लॅश कार्ड्स खेळ. घरी छोट्या कागदावर 10, 20, 30 असे अंक लिहा आणि दुसऱ्या कागदावर 1 ते 9. मुलांना एखादी संख्या बनवायला सांगा. 80च्या कार्डवर जेव्हा ते 7चे कार्ड ठेवतील तेव्हा त्यांना 87 ही संख्या प्रत्यक्ष तयार होताना दिसेल. स्टेप 4. शतक 100ची ओळख. जेव्हा मुलं 100च्या पुढे जातात तेव्हा त्यांना शतक म्हणजे 100 रुपयांचे एक पाकिट आहे असे सांगा. 543 बरोबर 5 पाकिटं 500 अधिक 4 नोटा 40 अधिक 3 नाणी 3. याला आपण म्हणतो विस्तारित रूप. स्टेप 5. रोजचा 15 मिनिटांचा सराव. क्रमाने अंक लिहिण्यापेक्षा मधलेच अंक सांगून डिक्टेशन लिहिण्याचा सराव घ्या. गाडीचा नंबर, दुकानातील पावती यावरचे अंक वाचायला त्यांना प्रोत्साहन द्या. 4. आउट्रो. तर पालकांनो, पाठांतरापेक्षा जर आपण मुलांच्या संकल्पना स्पष्ट केल्या तर गणित हा विषय त्यांच्यासाठी खेळ बनून जाईल. या ट्रिक्स वापरून पहा आणि तुमच्या मुलांमध्ये काय बदल झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वरेण्यम टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर पालकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.